मित्रांनो नमस्कार. काही ठिकाणी आपलं स्पीड लिमिट जरी असेल, स्पीड गव्हर्नर जरी असेल, स्पीड लॉक जरी असेल, तरी देखील आपला स्पीड कसा वाढला जातो. आता स्पीडकडे पाहू शकता की स्पीड किती वाढतोय आणि हे बोगद्यामध्ये असताना कळून पण येत नाही आहे आणि समोरची गाडी तेवढी पळते म्हणल्याच्या नंतर आपली पण गाडी तेवढीच पळते आणि स्पीड लॉक असल्यामुळं हे ध्यानात देखील येत नाही काही जणांच्या. तर आता मी इथं पाहिलं की आपल्या गाडीचा स्पीड एवढा वाढला होता, तर म्हटलं व्हिडिओ पण काढूयात. आणि दुसरं एक गोष्ट आहे की या ठिकाणी मला अजून एक सांगायचं आहे की आपल्या ज्या गाड्या आहेत त्या 80ला लॉक असतात, ज्या कमर्शियल व्हेकल आहेत. तर त्या एक थोडंसं जरा चेंज करून जर त्याचा 100चा जर स्पीड केला तर अजून चांगलं होईल असं एक वाटतंय मला. तर तुमची पण राय तुम्ही याच्यावरती देऊ शकता की काय आहे ते. आता इथं पाहू शकता अचानक किती स्पीड झाला, 80च्या स्पीडला खेचली गेली. आतापर्यंत उतार होता, उतार असल्यामुळं गाडी पळाली देखील तेवढी आणि त्याच्यानंतर स्पीड लॉक असल्यामुळं गाडी ही 80वर आली. आणि 80चा स्पीड असेल तर दोघांच्याही गाड्या, आता ती पण गाडी पाहू शकता बस आणि आपली पण गाडी पाहू शकता. आता जर या गाड्या जर कम्फर्टेबल असतील पळण्यासाठी तर तेवढं तिथं स्पीड लिमिट हे दिलं पाहिजे. मी तर म्हणतोय की आता कमर्शियल गाड्यांना रोड देखील चांगले झाले तर 80च्या ऐवजी 100चा स्पीड लिमिट दिला तर चालेल का. तर हेच विचारण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. तर तुमचं याच्यावरती प्रतिक्रिया नोंदवू शकता तुम्ही. इथं पाहू शकता की दोघांनाही ओव्हरटेक होत नाही. मग हे मी पाहिलं की आता ओव्हरटेक काही होणार नाही आणि पाठीमागे 2-4 गाड्या अडकल्या गेल्यात. तर मग मी माझा स्पीड कमी केला. आता या ठिकाणी स्पीड पण कोणी कमी करायला पाहिजे होता, बसवाल्या दादांनी, का तर ते ओव्हरटेकिंग लेनमध्ये नाही आहेत. पण तरी देखील मी स्पीड कमी केला आणि मी स्पीड कमी करून नंतर त्यांच्या पाठीमागे गाडी घेतली. तर अशा प्रकारे गाडी देखील चालवली पाहिजे. 2 गाड्या सोबत जास्त वेळ चालवल्या नाही पाहिजे, त्याच्यामुळे पाठीमागच्या गाड्या अडकल्या जातात.